बघा भाऊ भाऊ जेव्हा लहान असतात ना एकमेकाला सोडून राहत नाहीत। एखाद्या गावातल्या पोराने त्या भावाला मारलं ना, लहान भाऊ असू द्या बाया मागे सरतो, माझ्या भावाला मारतोस, दोघं भाऊ मिळून त्याला मारतात का? बंधू प्रेम आहे। लहान आहेत तोपर्यंत किती जिव्हाळ्याने किती प्रेमाने राहतात, हो किती प्रेमाने राहतात। पण तेच भाऊ हळूहळू हळूहळू मोठे होतात आणि काही असे मित्र भेटतात, आणि जेव्हा मित्र भेटतात ना तेव्हा मित्र जेव्हा भेटतो ना तेव्हा भाऊ मात्र दूर जातो। महाराज लहान होते तेव्हा एकमेकापासून एक क्षण सुद्धा न राहणारे भाऊ, एकमेकावरती एवढं प्रेम। कोणी जर भावाला शिवी दिली तर त्याला मारण्याची तयारी, कोणी जर आपल्या लहान भावाला धक्का लावला तर त्याला मारण्याची तयारी, त्याला भांडायला जातात, त्याच्यासोबत भांडण करतात। काय प्रेम असतं, एकमेकाच्या पाठीमागे थांबतात। छोटा भाऊ मोठ्या भावाच्या पाठीमागे दादा 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 करून 24 तास दिवसभर त्याच्यासोबत राहतो। मोठा भाऊ लहान आहे म्हणून त्याला जवळ घेतो, एवढ्या प्रेमाने राहणारे भाऊ। परंतु जेव्हा मोठे होतात, किशोर अवस्थेमध्ये येतात, मित्र भेटतात, माय बाप मित्र भेटला म्हणजे भाऊ दूर जातो। अरे लक्षात ठेवा, ज्या मित्रासाठी आम्ही भावाला दूर करतो ना तो मित्र कधीही धोका देऊ शकतो, पण रक्ताच्या भावावरती जर प्रेम केलं ना माय बाप, रक्ताचा भाऊ कधीच धोका देऊ शकत नाही। मित्रासाठी आम्ही भावाला सोडतो, मित्र आम्हाला प्रिय वाटतो, भाऊ आम्हाला शत्रू वाटतो। मित्राने जर सांगितलं तर आम्हाला पटतं, भावाने सांगितलेलं पटत नाही माय बाप। ही वृत्ती आहे समाजाची, आणि हे शिकायचं आहे रामायणामधून। एवढंच नाही, जेव्हा लहानाचे मोठे होतात, किशोर अवस्थेमध्ये येतात, मित्र भाऊ सोडला जातो। लग्नामध्ये जवळपास सर्व मित्रच असतात, भाऊ मात्र लांब असतो। भावाला सांगावं लागतं त्याच्या मित्राला, पोरो त्याला जरा सांगा ना। अरे डायरेक्ट भावाला सांगण्याची हिंमत सुद्धा नसते, हे भाऊ। महाराज भाऊ भावाला एक समोरासमोर येऊन काही गोष्टी सांगू शकत नाही, त्याला मित्राला सांगावं लागतं, आणि तो मित्र त्याला समजून सांगतो। लाज वाटायला पाहिजे, आम्ही भाऊ म्हणून घेतो। अरे मोठा भाऊ पित्याप्रमाणे असतो, पण तो आम्हाला कुठे आहे? मग काय आम्ही रामायण ऐकतोय माय बाप? जर भाऊच भावाचा होत नसेल तर व्यर्थ आहे आमचं रामायण ऐकणं। आणि जेव्हा लग्न होतं ना, जेव्हा लग्न होतं ना, अरे लग्न झाल्यानंतर तर सर्वच विसरतात, तो कसला भाऊ कसली भाऊज आहे। मेरे नाथ भाऊ विसरतो, आपले माता पिताही विसरतो, घरची नाते विसरतो। हो लग्न झाल्यानंतर तर फक्त पती आणि पत्नी, बस त्याला तेवढंच हवं। लक्षात ठेवा माय बाप, अपने तो अपने होते हैं प्यारे, पराये आखिर पराये ही होते हैं। मेरी दुआओं में इतना असर है, हर दर्द हर गम से तू बेखबर हो। मेरी दुआओं में इतना असर हो, हर दर्द हर गम से तू बेखबर हो। तेरे संग लाड लड़ावा रे, तेरे संग लाड लड़ावा, तेरे संग प्यार निभावा रे, तेरे संग प्यार निभावा। बाकी सब सपने होते हैं, अपने तो अपने होते हैं, अपने तो अपने होते हैं। बाकी सब सपने होते हैं, अपने तो अपने होते हैं, अपने तो अपने होते हैं। तेरे संग लाड लड़ावा रे, तेरे संग लाड लड़ावा रे, तेरे संग प्यार जतावा रे, तेरे संग प्यार जतावा। तेरे संग लाड लड़ावा रे, तेरे संग लाड लड़ावा, तेरे संग प्यार जतावा रे, तेरे संग प्यार जतावा। बीते गुजरे लम्हों की सारी बातें तड़पाती है, दिल की सुर्ख दीवारों पे बस याद ही रह जाती है। बाकी सब सपने होते हैं, अपने तो अपने होते हैं, अपने तो अपने होते हैं। चन्ना रे
अपने तो अपने होते हैं हो चन्ना वे हो मेरे नाथ शेवट आपले आपले असतात ना, पण आम्ही विसरतोय दादा. यासाठी रामायण ऐकायचं हो. कोण होते रामजी? अरे लग्न झालं म्हणजे सगळ्यांना विसरतो ना, सगळ्यांना विसरतो. और चोरू का गुलाम बन जाता है प्यारे, चोरू का गुलाम. प्रेम से बोलो जय श्री राम. रामजी सोबत लखनजी आले. लखनजींना वनवास नाही म्हणून राज्यामध्ये जाऊ शकतात. त्यांना वनवास नाही हो, मर्यादेमध्ये रामप्रभू आहेत. रामासाठी 14 वर्षाचा वनवास, लखनजींना नाही. म्हणून लखनजींना पाठवतात. किष्किंधेचं राज्य सुग्रीवाला देतात. सांगतात बाबा रे 4 महिने आता पावसाळ्याचे दिवस आहेत, आपण राज्यामध्ये राज्य करावं. आम्ही इथे गुफेमध्ये राहतो. महाराज गुफेमध्ये राहतात 4 महिने. पण ऐका, जेव्हा मध येतो ना, धन येतं ना, तेव्हा मध येतं. मधासोबत त्या धनाचा मधाला अहंकार होतो आणि माणूस अधोगतीला जातो. सत्ता माणसाला अधोगतीला नेते. मायबाप ज्याच्या जीवनामध्ये परमार्थ आहे ना, तोच इथे वाचला. परंतु लक्षात ठेवा, 2-2 पत्निया, राज्यपाठ विसरून जातोय. 4 महिने पूर्ण होतात. रामजी म्हणतात लखन, सुग्रीव तर विसरला रे आपल्याला. लखनजीला सुग्रीवाची मैत्री पहिलीच मान्य नव्हती. लखनजी म्हणतात बरोबर आहे दादा. दादा मी आधी सांगितलं होतं हे मैत्रीच्या लायकीचं नाहीये. याच्यासोबत जर मैत्री कराल तर हा मैत्री निभावणार नाही. मग बघा आता त्याचा परिणाम भोगा. भगवान लखनजींना म्हणतात ठीक आहे लखन, जाओ, जा लखन, सांग त्याला, अरे ज्या बाणाने वालीला मारलं म्हणावं तो बाण अजून माझ्या भात्यामध्ये शिल्लक आहे. जा लखन, सांग त्या सुग्रीवाला. लखनजींना एवढंच पाहिजे ना दादा, लखनजींना एवढंच पाहिजे. रागाने लालबुंद झालेला लखनजी धनुष्य घेतो, बाण घेतो. महाराज टप 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 पावलं टाकत किष्किंधा नगरीमध्ये जातो. आणि धनुष्याची लक्ष्मणाची धनुष्यावरती लखनजी फक्त प्रत्यंच्या चढवतात, फक्त दोरी ओढतात. जेव्हा दोरी ओढतात सोडतात, वीज कडकडावी असा आवाज होतो. कसला आवाज झाला म्हणून सुग्रीव घाबरतो. आपल्या महालामधून धावत पळत येतो. सुग्रीव घाबरतो, अरे काय झालं काय झालं काय झालं. आणि तेवढ्यामध्ये लखनजी आवाज देतात, अरे सुग्रीव, सुग्रीवा बाहेर ये, सुग्रीवा बाहेर ये, सुग्रीवा. अरे माझ्या दादानी तुला राज्य दिलं, माझ्याच दादाला विसरलास. लक्षात ठेव सुग्रीव, ज्या बाणाने वालीला मारलं तो बाण अजून माझ्या भात्यामध्ये शिल्लक आहे. तो शेष नारायणाचा अवतार आहे. आता मात्र सुग्रीव घाबरतो. तेवढ्यामध्ये प्रभू म्हणतात
मी लखनजींना पाठवलं तर खरं, त्याला आधीच ही मैत्री मान्य नव्हती. लखनजींनी जर लक्ष्मणाने जर त्याला जास्तच घाबरवलं तर ते मरून जाईल, कारण हे शेषाचा अवतार आहे. शेषाचा अवतार आहे ना, म्हणजे जास्त घाबरलं तर ते मरून जाईल. म्हणून रामजीला हनुमानजींना पाठवतात. हनुमंता तू जा रे बाबा, लखनजीचा राग फार 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 विचित्र राग आहे, त्याला फार राग येतो ना, त्यामुळे हनुमानजी आप चले जाओ. हनुमानजी येतात. लक्ष्मणजी मात्र रागामध्ये आहेत. आता शांत कसं करायचं? हनुमानजी वालीच्या महालामध्ये पोहोचतात. जय श्रीराम. सुग्रीव हात जोडतो. सुग्रीव म्हणतो हनुमंता तूच मला वाचवू शकतो ह्या लग्नापासून, तूच मला वाचवू शकतोस लक्ष्मणापासून. बोल मी काय करू? माझं चुकलं रे, मला कळालं नाही, पण आता मी काय करू? हनुमानजी म्हणतात जर तुला वाचायचं ना मग एक काम करावं लागेल. काय? लक्ष्मणाच्या क्रोधापासून जर वाचायचं असेल तर भजन माझ्या रामाचं करावं लागेल. वाचायचंय? हो रे बाबा, मग कर भजन. कारण लक्ष्मणजींना राम भजन अतिप्रिय. रामप्रभूचं भजन लक्ष्मणजींना अतिप्रिय. भजन चाललंय म्हणजे ते क्रोध त्यांचा शांत होईल, तुला ते मारणार नाही. मग वाचायचं ना तुला त्यांच्या क्रोधापासून? हो, मग करा भजन. ज्याला ज्याला लक्ष्मणजीच्या क्रोधापासून वाचायचं त्यांनी भजन करा. 1 मिनिट सगळ्यांनी भजन करा हनुमानजी सोबत आणि सुग्रीवासोबत. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, जय हो. श्रीराम जय राम जय जय राम, 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 श्रीराम जय राम जय जय राम. भजन सुरू झालं. हनुमानजी भजन करतात, सुग्रीवजी भजन करतात. रागाने लालबुंद झालेले लखनजी जेव्हा ऐकतात, सुग्रीवाला आवाज देणारे, अरे सुग्रीव बाहेर निघालो, सुग्रीव बाहेर ये सुग्रीवा. मात्र जेव्हा आवाज ऐकतात राम भजन कानावरती पडतं, धनुष्य आपोआप खांद्यावरती येतं, बाण भात्यामध्ये पडतो आणि लक्ष्मणजी मोठ्या आनंदाने भजन करतात. मायबाप लक्ष्मणजी साधू आहेत, साधू. राम भजन अति प्रिय आणि लक्ष्मणजी भजन करतात मोठ्या प्रेमाने. हो श्रीराम जय राम जय जय राम, 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 श्रीराम